किल्ले श्रीमान रायगड. तर आज आपण किल्ले श्रीमान रायगडाविषयी थोडा व्हिडिओ बनवणार आहोत आणि इथल्या आजूबाजूच्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल सुद्धा थोडी माहिती घेणार आहोत. जसे की हिरकणीवाडी असेल, हिरकणी बुरुज, छत्री निजामपूर, वाघबीळ असे अनेक ठिकाणं इथले आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही आपली सायकल आहे आणि समोर किल्ले रायगड या आंब्याच्या झाडा मागे आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर नमस्कार, मी अमोल निकस आणि मी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानिमित्त किल्ले रायगड आपल्या गावावरून म्हणजेच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामधून मेहकर तालुका सावत्रा या गावावरून रायगडपर्यंत सायकल वारी म्हणजे ह्या सायकलने आपण वारी केलेली आहे आणि आपण रायगडपर्यंत पोहोचलो आहे. ते तिकडे समोर रोपवे आहे मित्रांनो. तुम्हाला थोडे थोडे तार दिसत असतील रोपवेचे. आता सध्या रोपवे आलेले नाहीत त्याच्यामुळे. तर चला संपूर्ण व्हिडिओ आपण करणार आहोत. खालून पाचाडमधून फक्त अर्धा ते पाऊण किलोमीटरवरती आलो तर एवढी हालत खराब झाली मित्रांनो. जवळपास 2 बिसलऱ्या पाणी पिलं मी आतापर्यंत. मी पूर्ण घामानं सोपं नाही मित्रांनो इकडे ना. आणि वरती आल्यानंतर मला हे आपलं वाघबीळ दिसले. हे पहा, दिसतात काही दोन, हे दिसत असतील तर बघा, नाही तर मी अजून पुढे गेल्यानंतर पुन्हा त्याचं शूट घेणार आहे. परंतु मला इथून आल्याच ते दिसले, त्यामुळे म्हटलं दाखवावं. चला तर इथून आपल्याला वाघबीळ अगदी स्पष्ट दिसतात. हे पहा, दिसले. हे समोर आहे वाघबीळचा डोंगर आणि आपली सायकल. तर रायगडला आपल्या श्रीमान रायगडला जाताना पाचाडवरून वर येताना या रस्त्यानेच आपल्याला वरती अर्धा 1 किलोमीटर आल्यावरच आपल्याला हे वाघबीळ दिसतं. परंतु तिथं जायचं कसं ते आपल्याला माहीत नाही. वरती जर गेलो तर नक्कीच जाऊ आणि तिथून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करील. चला, धन्यवाद. चला, आपण किल्ले रायगडच्या पायथ्याशी पायरी मार्गापर्यंत पोहोचलो आहे. हा पायरी मार्ग आहे. इकडून समोर गेलं की पायऱ्यांनी वरती यायला आणि इकडे समोर गेलं तर रोपवेकडे जातो. तर एक महत्त्वाची सूचना होती इथं, 30 31 आणि 1 या 3 दिवशी हा पायरी मार्ग बंद होता. मला वाटलं की आजची किती तारीख आहे, 2. हा बरोबरच आहे. कालपर्यंत बंद होतं, त्याच्यामुळे आपण खाली थांबलो होतो. तर मला वाटलं आता पायरी मार्ग किती दिवस बंद आहे काय आहे, पण बरं झालं आजपासून सुरू झालेलं आहे. आपली ही सायकल इकडे आणि समोर किल्ले रायगड. चला तर आपण श्रीमान किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वरती जाण्याच्या मार्गाजवळ आलो आहे. हे पाहू शकता, इथून वरती जायचा रस्ता आहे. इथूनही जाऊ शकता किंवा खालून इकडूनही जाऊ शकता. 2 मार्ग आहेत. चला तर आपण आता सायकल ठेवूया कुठेतरी आणि वरती जाऊया. तर मित्रांनो, थोडं समोर आलं पायरी मार्गाने की आपल्याला हा लागतो पहिला बुरुज. याचं काय नाव आहे कमेंट करून सांगा. आपण चित्त दरवाजावरून वरती आलो. तो आपण खाली व्हिडिओ करला ते चित्त दरवाजा, बहुतेक चित्त दरवाजा असेल, मला म्हणजे नाही माहीत. ह्या पहा, छत्रपती शिवरायांच्या काळातील पायऱ्या आणि ह्या आता नवीन बांधलेल्या पायऱ्या. मित्रांनो, आपण तिथून चालत आल्यानंतर हा बुरुज मी तुम्हाला दाखवला मगाशी आणि ह्या पायऱ्या अजून पुढे आहेत. तर इथून आपल्याला एक हा समोरचा उंच डोंगर दिसतोय सर्वत्र आणि ह्या साईडनं पाचाड गाव आहे आणि त्याच्या पलीकडे आईसाहेबांचा राजवाडा आणि तिथेच समाधी. तर बहुतेक पूर्वीच्या काळी जे मावळे ते सरळ असे वरती जाऊन समोरून खाली उतरत असतील असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. चला आता आपण वरती चढूया. सोपं नाही मित्रांनो, खूप दम लागतो आणि तुम्ही पण आले तर थांबत जा. एकदम फास्ट गडबड करू नका. चला
तर मित्रांनो, श्रीमान रायगडावरून दिसणारा हा सुंदर नजारा बघा. आणि मला एक कमेंट करून सांगा, ते म्हणतात काही ठिकाणी सावली आहे, तुम्हाला काळा काळा भाग दिसत असेल, तिथं ती सावली कुठे कुठे सावली आहे, कुठे कुठे ऊन आहे. तर हे कशामुळं असेल कमेंट करून सांगा. हे तर कळू शकतं आपल्याला, हे आपल्या श्रीमान रायगडाची सावली आहे. पण ते समोर जे आहे, कुठे कुठे सावली आहे, कुठे कुठे ऊन आहे, ते काय असेल. आणि उंच हे पर्वतरांगा होऊ शकता. कमेंट करून सांगा मित्रांनो. चला, आपल्या श्रीमान रायगडाची वारी आपली चालू आहे. चला पहा मित्रांनो, तिकडून आपण पायऱ्या चढून आलो. पूर्ण गडाला एडा मारून वरती जायचा असा रस्ता बनवलेला आहे. किती भारी स्ट्रक्चर बनवलेलं आहे आपल्या हिरोजी इंदुरकरांनी. पाहू शकता इकडून अजून एवढा पायऱ्या चढलो तरीही अजून गड यायचं हे नाही. आणि तिथून असा सपाट रस्ता आहे. तर इथे बघा, इथलं बांधकाम बघा, इथून वरतून पाणी येतं, इथून वाहून जातं. तर थोडी जागा सोडलेली. चला, अजून आपल्याला भरपूर दूर जायचं आहे. चला मित्रांनो, आता पहा कसा रस्ता लागला. तर तुम्ही कधी आले तर इथं जास्त वेळ उभे राहू नका. इथून दगडं पडतात खाली, त्याच्यामुळे आपण चालत राहायचं आहे, कुठेही थांबू नका. कारण की तुम्ही थोडा वेळ उभा राहिलो होतो व्हिडिओ शूटिंग यासाठी, तर लगेच बारीक दगडं पडायला लागलेले. आणि इथून पहा, इथून पायरी नाही बिलकुल मित्रांनो. हे पहा, इथून पायरी नाही. तर शत्रू आले तर कसे येत असतील. आणि आपले मावळे पण हे पहा, किती बारीक रस्ता आहे आणि पायऱ्या पण नाहीत. कसं म्हणजे बघा, इथून सुद्धा दगडं पडायची भीती खूप आहे मित्रांनो. वरतून बारीक दगडं पडू शकतात. चला मित्रांनो, मागच्या 2 किलोमीटरपासून तिथून चालत आलो, तरीसुद्धा अजून अर्धासुद्धा झाला नाही. श्रीमान रायगड खरी चढाई तर इथून आहे. डायरेक्ट खडी चढाई हे पाहू शकता. तसं वरती जायचं आहे. आणि आत्ताशी आपल्याला बुरुज दिसत आहेत, हे पहा. आणि आपल्याला जायचं कुठं आहे, त्या टोकावर, ते पाहू शकता. अजून अर्धासुद्धा गड झाला नाही. आणि एवढा म्हणजे इतक्या पायऱ्या चढल्या सांगू शकत नाही. याच्यावरच मला कळलं की हा एवढा भक्कम दुर्ग आहे, खूप म्हणजे खूप. चला सायकलवरच बुलढाणा में एकर. पाहून घ्या त्या काळातील बांधकाम किती निष्ठा आणि किती हे पहा. त्या काळातल्या खऱ्या पायऱ्या अशा कोरलेल्या. इकडे हे नवीन बांधकाम झालेलं आहे, पण हे ज्या पायऱ्या आहेत ह्या त्या काळातल्या पायऱ्या आहेत. त्या काळातलं बांधकाम आहे पहा. महाराजांप्रती किती निष्ठा असेल, किती म्हणजे बघा, किती उंच बुरुज बांधलेले आहेत. आपल्याला साधं आपलं चालायचं नुसतं रिकामं चालायचं म्हटलं तर आपण चालू शकत नाही. आणि त्या काळात एवढाले दगडं विचार करा, एवढ्या खालून आणायचे, तिथून खोदून इथं आणायचे, इथं येऊन पुन्हा ते तोडायचे आणि आकार द्यायचा. किती अवघड काम आहे आणि किती निष्ठा असेल महाराजांप्रती त्या काळात मावळ्यांची, याच्याहून तुम्ही पाहून घ्या. पाहू शकता ह्या दरवाजाचं बांधकाम असं सरळ नाही, सरळ जायचं आणि वाकडं दरवाजा. मित्रांनो, काय रचना आहे दरवाजाची. पूर्ण असं गोल फिरून आल्याच्या नंतर असं वाटतही नाही आपल्याला की इकडे जावं लागेल. तर पहा, तिथे सिक्युरिटी असल्यामुळे आपल्याला शूटिंग घेता आली नाही. तुम्हाला पूर्ण त्या
महादरवाजाचं स्ट्रक्चर बघायचं असेल तर प्रत्यक्ष यावं लागेल. इथून पायऱ्या आहेत वरती जायला. हे बघा, अजूनही इकडे जायचं की इकडे जायचं माहिती नाही. चला. हे पहा मित्रांनो, तिथून दरवाजा आहे, आत येतो. इथून आत यावं लागतं आणि इथून असं वळून आल्यानंतर इथून असं यावं लागतं. हे बघा, आणि आपल्याला तिकडे जायचं आणि इथून असं वरती. मित्रांनो, आपण बरेच दूर आला आणि तिथं आहे महादरवाजा तिथं. आणि तिकडून तिकडं गडाची तटबंदी पाहून घ्या. सगळ्या गडाला तटबंदी बांधलेली. एवढा मोठा हा दुर्ग आहे. सर्वाकडून अशी तटबंदी बांधलेली आहे. म्हणजे बघा. चला. तर मित्रांनो, इथून पाहू शकता आपल्याला एक जुन्या पायऱ्या दिसल्या. पाहू शकता तिथून वरती जाण्यासाठी अजून बरंच लांब राहिलं. चला. आणखी एक पायऱ्या दिसल्या आहेत आपल्याला, त्या दाखवतो तुम्हाला. हे पहा, डोंगरात कोरलेल्या दिसल्या. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला ही सगळ्यात सुरुवातीला आपली ही एक जागा दिसली. त्याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा. अजून किल्ला भरपूर दूर राहिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला वरती आल्यानंतर हा हत्ती तलाव दिसतो. हे पाहू शकता, हा आहे हत्ती तलाव. पलीकडून बांधकाम केलेलं आहे आणि अलीकडून खोदून असं हे पाहू शकता. चला. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हे आई शिरकाई देवीचं मंदिर लागतं. पाहू शकता. होऊ शकता. गडावर आल्या आपल्याला अगोदर होऊ शकतं चारही बाजूने. चला. चला तो काय मध्ये आई वाल ए चला बबल्या आला तुम्ही काढर. ये क्या गलती बार है भाई, क्या करने के लिए जाके क्या हुआ है? नहीं तो क्या ये ए चल. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर माझ्या असं पडलं हे भव्य असं बघा बाजारपेठ आहे का काय आहे हे. ते बऱ्याच जणांचे टेंट लागलेले आहेत. किती भव्य आहे हे. बापा बापा. खूपच विस्तीर्ण असं हे बाजारपेठ श्रीमान रायगडावरील. हे पाहू शकता, खूप लांब वर आहे, खूप लांब लचक. हे पहा मित्रांनो, किती भव्य अशी ही बाजारपेठ आहे. एवढी लांब आहे ही की खूपच. आणि हे त्या काळातील बांधकाम अजूनही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अशा तुम्हाला देवळ्या दिसतील. प्रत्येक दुकान. आता हे जे मी एक दुकान तुम्हाला दाखवतोय, इथून पायऱ्यानीवरती यायचं आणि हे जे तुम्हाला दुकान दाखवतोय मी एक सेम अशीच दुकानं सगळीकडे आहे. हे आता देवळी हे पडगाईस आलेलं आहे. आत इथून एक रूम आहे इकडे आणि इकडे एक ओपन. त्याच्या पाठीमागे आल्यावर हे मोठं तुम्हाला ओपन दिसेल आणि इकडे एक छोटीशी रूम आहे. हे पाहू शकता. तर हे जे आहे सेम. आणि तुम्हाला एक लक्षात आलं का, हे पहा, हे उंच इथून असं खाली आहे खाली आणि इकडून एक आहे हे खाली. म्हणजेच इथून बघा तुम्हाला नीट समजेल. असे पत्र किंवा मग त्या काळात जे वरतून वापरत होते पत्राच्या जागी, आता पत्र निघले तेव्हा वेगळं काहीतरी असेल. तर असं म्हणजे असं आणि एक असं खाली हे वाहू शकतं. इथून पाणी खाली जाण्यासाठी
पूर्ण स्ट्रक्चर तसंच बनवलेलं आहे. हे पाहू शकता, पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण दुकानांचं तसंच बनवलेलं आहे. तर बघा ही भव्य अशी हे, आणि हे त्या काळातील बांधकाम, याच्यावर बहुतेक सागवनाचं काम असेल वरती, ते आता पडलेलं आहे. आणि समोरच्या साईडनं बी ना सेम तसंच बांधकाम आहे. हे पाहू शकता. चला आपण आता पलीकडं ती जी वस्तू दिसते त्याच्याकडे जाऊया. तर आणि एक मधात एक दुकान आहे, तिथे नागाचं असं फणी काढलेली आहे. तिथं मी आत्ता एक गाईड सांगित होता की ते इथं नागप्पाच म्हणून त्यांचं एक दुकान होतं. तर त्यांचे त्या नागप्पा नावावरून इथे ते नागाची फण आहे. चला मित्रांनो, एवढे उंच उंच असे ओटे बनवलेले आहेत, याच्या मागं काय लॉजिक असेल. आणि इकडून मोकळं आहे बाहेर जाण्यासाठी, आणि इकडं पण ह्या पूर्ण मोठ्याला बाजारपेठेच्या अगदी मधोमध एक ही जागा सोडलेली आहे बाहेर जाण्यासाठी. तर हे पाहू शकता. आणि मित्रांनो हे पहा, मोठमोठे असे बिळं ठेवलेले आहेत इकडं ह्या बाजाराबद्दल पाणी वाहून जाण्यासाठी. त्या साईड नवीन बघा, तर असे हे ठेवलेले आहेत. आणि हे पहा, ते नागप्पाचं दुकान असं एका यांनी सांगितलं इथल्या गाईडनी, त्याचं मी ऐकलं होतं. हे पाहू शकता. चला मित्रांनो, हा बाजारपेठेचा आहे मोकळा भाग, हा प्रांगण. तर असं म्हणतात की इथे पूर्वी दांडपट्टा, तलवारबाजी जे आहेत ते इथेच शिकल्या जात होते, ह्या मोकळ्या जागेमध्ये. आणि इथं आपले छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं सिंहासनावर बसलेले आपले छत्रपती ते आहेत. तर हे पाहू शकता, ती मोकळी जागा, इथेच आपले छत्रपती खेळले असतील. छत्रपती संभाजीराजे आपले. हे पहा. चला तर आपण वरती जाऊया आता. तर मित्रांनो, हा आहे नगरखाना. चला आपण आता या थोडं याच्या पाठीमागे जाऊया. याच्या पाठीमागे तर असं भव्य किती भव्य असा हा राजवाडा आहे. हा त्यांचा राजदरबार. हा आहे मित्रांनो राणी वसा. बघू शकता, सगळं सेम बांधकाम आहे, स्ट्रक्चर. मित्रांनो, त्या ठिकाणी आता नवीन बांधकाम झालेलं आहे, हॉटेल बिटेल बांधले, आणि तिथं रोपेसुद्धा येतं. रोपेची जागा गावातून तिथं रोपे येतं. आणि हे बरंचसं बांधकाम रायगडावर झालेलं आहे. बघू शकता, ह्या सरकारी जागा आहे, मला असं वाटतं प्रायव्हेट असतील माहीत नाही, पण तसं हे बांधकाम रायगडावर झालेलं आहे. चला, काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो, हे बांधकाम व्हायला पाहिजे की नाही पाहायला पाहिजे? चला. तर मित्रांनो, आपण हा रायगडाचा प्रवास याचा पहिला टप्पा इथे संपवत आहोत. आणि आता राहिलेली माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जगदीश्वराचं मंदिर, आपल्या छत्रपतीची समाधी, आणि हिरकणी बुरुज पण राहिलेला आहे, तो पण
आणि टकमक टोक हे आपण उद्या बघणार आहोत. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि पुढचा भाग उद्या आपण अपलोड करणार आहे. धन्यवाद.